दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मेहनत आणि कष्ट असल्याशिवाय यशाचं शिखर गाठणं कठीणच। काही जिद्दी लोक अगदी लहानपणापासूनच एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची वाटचाल करायला सुरुवात करतात। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य ही शक्य करून दाखवतात। असंच एक जिद्दी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे हेमंत कांबळे सर। माणसं घडवण्याची फॅक्टरी समजल्या जाणाऱ्या आणि बँक अकादमीचे संचालक असलेल्या हेमंत कांबळे सरांचा 19 जूनला वाढदिवस साजरा झाला। हेमंत कांबळे सर म्हणजे अत्यंत अभ्यासू आणि मितभाषी व्यक्तिमत्व। बँक अकादमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम कांबळे सर करीत आहेत। शैक्षणिक क्षेत्रासह कांबळे सर हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत। त्यांच्या मितभाषी आणि सरळ स्वभावामुळे सर्वांना ते आपलेसे वाटतात। अर्थातच सर्वांना आपलंसं करण्याचा त्यांचा स्वभावच आहे। अशा या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह आप्तेष्ट मित्रपरिवारानं हजेरी लावत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसंच भावी वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या। ज्यांची खरं तर फार मोठी आहे कीर्ती, असे आमचे आम्हा सर्वांचे, माझ्यासहित सर्वांचेच लाडके सर आदरणीय कांबळे सर। सरांची ओळख सर्वांना ज्ञात आहे, ती मी करून दिली म्हणजे सरांची ओळख होईल असं नाहीच आहे। सरांबद्दल थोडक्यात मी बोलीन, कारण बाकी लोकांनाही बोलायचं आहे। एवढंच आहे की आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मॅनेजर पदापर्यंत माझ्यासारखा एक दिव्यांग व्यक्ती पोचू शकतो, याचं केवळ आणि केवळ क्रेडिट हे कांबळे सरांचं आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। दुसरी टाळी ही तुम्हाला सर्वांना चांगला घडवण्यासाठी, अधिकारी बनवण्यासाठी आपण पुन्हा एकदा टाळी वाजवायची आहे। आणि सरांच्या ज्या काही मनातल्या इच्छा, आकांक्षा आहेत त्याही पूर्ण व्हाव्या, त्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। कांबळे सर जेव्हापासून जसे आपल्याला विद्यार्थी म्हणून चांगलं असं मार्गदर्शन करतात, त्याचबरोबर आमच्याबरोबर सुद्धा ती एक समाजसेवा करताना जे काम करतात ते अतिशय उल्लेखनीय आहे। आमच्याबरोबर सहकारी म्हणून पक्षात काम करताना वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत जात असतात। मग प्रभागामध्ये कोणाचे वाढदिवस असले ते साजरे करतात, त्याचबरोबर ज्या ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत त्या विविध प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी ते निवेदनामार्फत, आंदोलनामार्फत, चळवळीच्या माध्यमातून ते आमच्याशी संपर्क साधून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात। आणि विद्यादानाचं चांगलं असं पवित्र काम त्यांच्या हातून होत आहे। पुढच्या काळामध्ये त्यांच्या हातून चांगले अधिकारी घडो, सगळ्यांना सुयश लाभो अशाच मी शुभेच्छा देतो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। खरं तर खऱ्या अर्थानं जे आज सर काम करतायत ते अतिशय महत्त्वाचं असं काम आहे। पूर्वी असं म्हणायचे, आम्ही कॉलेजला होतो, विद्यार्थ्यांमध्ये काम करायचो, सामाजिक कामाची तिथून आवड निर्माण झाली। आणि कुठेतरी जे काही आमच्याबरोबर कॉलेजला विद्यार्थी होते त्यांना कुठेतरी जॉब मिळावे, त्यांना नोकरी मिळावी, धंदा मिळावे, या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी बँकेची निवडणूक लढवली, जेणेकरून त्यांना मदत करता येईल आपल्याबरोबरच्या विद्यार्थ्यांना। आणि त्यामुळे आम्ही अनेक लोकांना या ठिकाणी रोजगाराला लावतो। राजकारण
दुसरी गोष्ट असते समाजकारणासाठी राजकारणाची जोड असायला लागते, जेणेकरून समाजकार्य आपण चांगलं करू शकतो. समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही अनेक, जसं सर आज विकासतात तसे अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचो, अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागल्या. परंतु आता जमाना बदललेला आहे. पूर्वी तात्या कुठे बँकेत असलं तर सांगायचे आमचा मुलगा ग्रॅज्युएट झाला, लावून घ्या कुठे. आणि त्या राजकीय दबावाखाली आम्ही अनेक कंपन्यांमध्ये किंवा सहकारी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना लावायचो. परंतु आजचा जमाना बदललेला आहे. विद्यार्थी 5वी पासून मी घडवलेला आहे. 5वी पासून त्याला बोलण्याच्या सवय लावल्या. इतकंच नाही, त्याला विविध स्पर्धेमध्ये पाठवलं आणि सातत्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं. असं म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तोच प्रकार हेमंतच्या बाबतीत दिसला. वसंतराव बोराडे माहिती, वसंतराव बोराडे आपलं साहेबराव, वसंतराव आणि शंकररावांना माहिती ती, ते प्रत्यक्ष सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. म्हणजे जर ठरवलं तर व्यक्ती घडवता येऊ शकतो. शिक्षकांनी ठरवलं तर सगळं होतं. आणि आमच्यापेक्षा मोठं कार्य हेमंतने आज सुरू केलेलं आहे. आमच्या कार्याच्याही उंची त्यांनी गाठलेली आहे की डायरेक्ट कोणालाही तात्कालिक किंवा छोट्या स्वरूपाची मदत करण्यात अर्थ नाही आहे. त्याचं कायमस्वरूपी लाईफ उज्ज्वल होईल, घडेल, असं घडवणं ते फार महत्त्वाचं आहे. एखाद्याला कायमस्वरूपी रोजगार देणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि तोही बुद्धिमत्तेच्या जोरावर, कुठल्याही प्रकारचा वशिलेबाजी असेल किंवा आर्थिक लालूच देऊन या प्रकारे नाही, तर त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कॉम्पिटिशन एक्शनमध्ये पास होऊन विद्यार्थी आज गेल्या 7 वर्षापासून सातत्याने बँकांमध्ये, करन्सी नोट प्रेसमध्ये आणि इतर ज्या सरकारी योजना आहेत त्या सगळ्यामध्ये कार्यरत होत आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा झपाट्याने बँक अकॅडमी जी आहे ती विस्तारणार आहे, वाढणार आहे, याची मला निश्चित खात्री आहे. यावेळी हेमंत कांबळे सरांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. तर या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अनेक विद्यार्थी ज्यांचा आपल्याला ज्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर आपल्या परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये खूप टॅलेंट असतो, खूप पोटेन्शियल असतो, पण त्यांना एक दिशा देण्याचं काम खूप महत्त्वाचं असतं. आणि ते दिशा देण्याचं काम मला मिळालं आणि तुमच्यासारखे विद्यार्थी मला घडवण्याचा मान मिळाला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त गेल्या आपल्या 6-7 महिन्यामध्ये अनेक विद्यार्थी आपले वेगवेगळ्या ठिकाणी लागत आहे. करन्सी नोट प्रेसमध्ये आपले अगोदर 2 विद्यार्थी होते, आता परत 2 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पुंडलिक पिंपळके सर आहे, त्यांनी आता आपलं की त्यांचा प्रवास कसा होता, म्हणजे पुंडलिक पिंपळके सरांसारखा प्रेरणादायी प्रवास जर आपण बघितला, अशी खडतर परिस्थिती असताना त्यांनी या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर ते आता मॅनेजर झालेले आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही आणि मी देखील होऊ शकतो, म्हणजे तुमच्यासारखे विद्यार्थी होऊ शकतात. तर या अभिष्ट चिंतना सोहळा निमित्त तुम्ही या ठिकाणी इथे आलात आणि मला तुम्ही शाबासकीची थाप दिली, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. यावेळी आलेल्या सर्व शुभचिंतकांनी कांबळे सरांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी बँक अकादमीच्या माध्यमातून नव्यानं शासकीय सेवांमध्ये तसंच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यांची यावेळी परिसरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्यात आला। जेलरोड येथील दसक या ठिकाणी सद्गुरू हॉल या ठिकाणी या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा नाशिक रोड व्यापारी बँकेचे माजी चेअरमन निवृत्ती अरिंगळे, नाशिक रोड विभागाध्यक्ष तथा व्यापारी बँकेचे संचालक मनोहर कोरडे, व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्तानाना गायकवाड, प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय अण्णा राऊत, प्रेस कामगार नेते ज्ञानेश्वर जुंद्रे, मनपा शाळा क्रमांक 57चे मुख्याध्यापक विठ्ठल लागरे सर, माजी नगरसेवक सुनील बोराडे, माजी नगरसेवक दिनकरप्पा आढाव, शिवसेना ज्येष्ठ नेते दिनकरप्पा आढाव, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे, महाराष्ट्र माझा परिवाराचे विकास उर्फ बंटी भागवत, एकलहरेचे सरपंच अरुण दुशिंग, उपसरपंच दिलीप राजोळे, व्यापारी बँकेचे संचालक गणेश खरजूल, व्यापारी बँकेचे संचालक योगेश नागरे, मनसे युवा नेते बंटी कोरडे, जगनतात्या बोराडे, शंकरराव बोराडे, दिलीप बोराडे, भास्कर बोराडे, कैलास बोराडे, विकास सातभाई, सुरेखाताई निमसे, चंद्रकलाताई साबळे, रुपालीताई पठारे, योगेश निसाळ, प्रमोद शिंदे, संतोष आहिरे, प्रशांत वाघ, मंगेश लांडगे, कैलास आढाव, शरद आढाव, कुलदीप आढाव, योगेश कपिले, अरुण माळवे, विशाल पगार, संतोष कांबळे आदींसह दसक पंचक पंचकृषीतील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सर्व विद्यार्थ्यांचे सर आणि बँक अकॅडमीचे संचालक, आमचे सहकारी, आमचे मित्र, आमचे बंधू हेमंतजी कांबळे सर यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्तानं सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं गोडाशा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मित्रपरिवार, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, उपस्थित मित्रांनो, ज्ञानाचं पवित्र काम सर त्या ठिकाणी करत आहे। आपल्या जेलरोड परिसरामध्ये होतकरू व तरुण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 10वी 12वी ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग झाल्यानंतर ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश कसं संपादन करता येईल याकरता सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी क्लासेस घेतले जातात। सर म्हटलं तर अतिशय मितभाषी आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांच्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांची सुसंवाद साधण्याची पद्धत यामुळं अनेक क्षेत्रामध्ये काही विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले। त्याच्यातले बऱ्यापैकी काही विद्यार्थी आमच्या देवास येथील नोट प्रेसमध्ये, आताच करन्सी नोट प्रेसमध्ये जे एक्झामिनेशन झालं त्याच्यातसुद्धा काही विद्यार्थी त्यांचे उत्तीर्ण झाले आणि आज जेलरोडकरांना किंवा जेलरोडमधील युवकांना एक दिशा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी ते करतायत। खरोखर सर जे काम करतायत त्याची आज खऱ्या अर्थानं तरुणांना गरज आहे। नाशिक रोड विभाग म्हटला की इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस ही त्याची अर्थवाहिनी, पण त्या ठिकाणी आज सरकारी नोकरी म्हटलं की प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे। विविध भागातील विविध सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी देखील या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर कांबळे सरांचं जर ऐकलं तर या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेले आहे। खऱ्या अर्थानं आईवडील आपल्या मुलाला जन्म देतात, परंतु भविष्यामध्ये तो चांगल्या मार्गाला गेला पाहिजे, तो पदवीधर झाला पाहिजे, भविष्यामध्ये या देशाचा नागरिक म्हणून त्यांनी चांगलं कार्य केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं जर त्याला घडवण्याचं काम कोणी करत असेल तर ते गुरुजी किंवा आपण ज्याला शिक्षक म्हणतो ते शिक्षक त्यांना घडवत असतात। आणि या ठिकाणी हेमंत कांबळे सरांनी देखील अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडवलेले आहेत। आत्ताच त्यांनी ग्रामीण भागातले नाणेगाव आणि दुसऱ्या शिवगे बोवल्याचे
त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी तयार केलं आणि आज त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी ते नोकरी धंद्याला लागलेले आहे. करन्सी नोट प्रेस ठिकाणी ती कामाला लागलेली आहे. ज्यावेळेस आपले आईवडील आपल्या मुलाला शिकवतात, सवरतात, मोठं करतात, अनेक काबाड कष्ट करतात आणि आपला मुलगा भविष्यामध्ये पदवीधर झाला पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे ही भावना त्या आईवडिलांची असते आणि म्हणूनच भविष्यामध्ये त्या मुलाला घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. आणि म्हणून जे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. जे मार्ग ते आपल्याला दाखवतात त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. आणि आपल्या नाशिक शहरामध्ये कधी कधी असं वाटतं की इतक्या लांब लोक जातात शिकण्यासाठी आणि आपल्यामध्ये या नाशिक शहरात एवढं शिक्षणामध्ये पुढं शिक्षणाचं मार्ग झालं. पुन्हा खरोखरच आपण नाशिक पण मार्ग होतो शिक्षणाचं, मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आपल्याकडे आल्या आहेत. परंतु आज कांबळे सरांसारखे जर मार्गदर्शक जर कधी विद्यार्थ्यांना लाभले तर इथं सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध आहे. परंतु लोकांचा जो ओढा बघितल्यानंतर कोट्याला 5-5 लाख रुपये फी देतात, लातूरला 5-5 लाख रुपये फी देतात. परंतु जर कधी असे जर कधी कांबळे सरांसारखे जर कधी शिक्षक पुढे येऊन जर कधी आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जर कधी शिक्षण मार्गदर्शन मिळालं तर मला नाही वाटत की आपण राजस्थान आणि लातूरपेक्षाही पुढे जाऊ. परंतु अशा अकॅडमी उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्यांनीही त्या पद्धतीने आज मला वाटतं दरवर्षी त्यांचे 10-20 मुलं नोकरीच्या संधीमध्ये पुढे येतात. मग त्या ठिकाणी कांबळे सरांचं शिकवणं असेल किंवा कांबळे सरांची जी लकब असेल विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची ती त्यांना भावती असं मला म्हणावं लागेल. कारण आज आपलं बघितलं हा सर्वसामान्यांचा भाग आहे. सगळे या भागातले काही जुने खेडे होते, शेतकरी वर्ग आहे, सर्वसामान्य वर्ग आहे आणि यांची मुलं जेव्हा कुठे सरकारी नोकरीत किंवा बँकेमध्ये लागतात सर्व्हिसला तेव्हा त्यांना मोठा आनंद होतो.